दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव म्हटलं आपलं? ताराचंद गणबात, गावाचं नाव? मलकापूर. मलकापूर. बरं, तुम्ही आपल्या समर्थ सक्सेसचं औषध एक 2 महिने 3 महिने आधी घेतलं होतं. हो, किती महिने घेतलं तुम्ही ते? मी 2 महिने घेतलं. 2 महिने घेतलं. बरं, काय रिझल्ट काय आला तुम्हाला त्याचा? रिझल्ट म्हणजे आता मला काय चालायला त्रास होत होता पहिले, हां, पण आता कसं एकदम चालायला त्रास कमी झाला. बरं. 50% कमी झाला. 50% कमी झाला 2 महिने कंटिन्यू? मला 14 वर्षापासून त्रास होत होता. बरं बापरे, हो, 14 वर्षापासून त्रास होता. म्हणजे 10 मध्ये सुरुवात झाली होती त्याची. बरं मग मी काय ते ॲलोपॅथिक वगैरे ते डॉक्टर ते राहुल चोपडे त्याकडून औषध घेतली, हां, ते अच्युत फिरकेकडून घेतली, बरं ते मानसवाले मनोज पाटलाकडून घेतली. बरं बरं म्हणजे 3-4 डॉक्टर आणि ते माने साहेबाकडून मी घेतले. बरं पण ते काय काही दिवस खायला की आराम पडते, मग तसं होऊन जाते. बरं पण हे तुमचे औषध खाल्ली तर ते कसं आता त्याला आता नसा असं आकलत नाही. हां, सकाळी उठलं तर बरोबर चालता येते. चालता येत नाही तर आधी सकाळी उठल्यानंतर चालता येत नव्हतं. थांबा लागेल पहिले 5-10 मिनिटं. बरं बरं. थांबल्यानंतर थोडं असं हां, असं कर पाय झटकल्याशिवाय पुढे चालता नाही. बरं. तुम्हाला औषध कोणी दिली आणून तुम्हाला ते? ते चोपडा साबण आणून दिली बघ, अनिल चोपडे. अनिल भाऊ चोपडे. अनिल भाऊ चोपडे हेच का ते? हा, हे साबण. बरं बरं बरं. यांनी दिले ते. दिल्यानंतर आता तुम्ही आता औषध बंद करून किती दिवस झाले? आता औषध बंद करायला महिना झाला असेल. एखादी महिना झाला. बरं, परत दुखायला जास्त सुरुवात झाली का? नाही, बरं. मग जास्त नाही झालं. नाही, आता झालीच नाही समजा. बरं बरं. आता परत घ्यायची इच्छा आहे? जर दुखलं तर परत घेणार की नाही? आता घेणार आहे मी, पुढच्या महिन्यात घेतले. बरं, तुम्ही घेणार आणि लोकांना सांगणार की नाही? बाबा सांगायला लागेल ना, मग आपल्याला फायदा पडला तर मग लोकांचा फायदा व्हायला पाहिजे ना. बरं बरं. आता हे कसं आहे, आपलं हे थोडी आहे की बा माही खुल्ली लॉटरी दुसऱ्याला लागेल नाही पाहिजे. सगळ्यात लॉटरी लागली पाहिजे. हा, तो तो महादेवाचा वरदान आहे तो. हां हां, बरोबर. ते आपल्याला भेटणार, पोलिसालाही भेटायला पाहिजे. बरोबर. त्याचं घर पक्का व्हायला पाहिजे. त्याचंही गर्व करायला पाहिजे. म्हणजे जो फायदा आपल्याला झाला तो सर्वांचा झाला दुसऱ्याला पाहिजे. पाहिजे. म्हणजे ही भावना चांगली आहे. मग आमचं तेच म्हणणं आहे की तुम्ही दुसऱ्याला शेअर करा, इतर लोकांना सांगत चला. सांगतो बुवा आम्ही लोकांना. नक्कीच नक्कीच. कारण कसं आहे, आपल्याला फायदा झाला दुसऱ्याला फायदा व्हायला हरकत नाही ना. बरोबर. कारण सर्व चांगले झालेलं पाहिजे. सगळेजण चांगले झाले पाहिजे. चालेल चालेल. आता लोक आपण लोकांना पाहतो असे मोठे मोठे ढेऱ्या ते कसे उठत असेल, कसे बसत असेल विचार. कसे बसत असतील. चालेल चालेल. धन्यवाद काका. हा, या.